रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली, महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तर शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर आरोप केले जात आहेत। आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात पहिले आंदोलन करण्यात आलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीनं ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्यात आली आहे। पाथर्डी तहसील कार्यालयासमोर रोहित पवार आणि प्रदीप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांसह ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आलेलं आहे आणि ईव्हीएम मशीन विरोधातील राज्यातील हे पहिलेच आंदोलन नगरमध्ये पार पडले असून महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे। मतमोजणी झाली त्यावेळेस जो निकाल लागला तो इथं असणाऱ्या लोकांना मान्य नाही, मतदारांना मान्य नाही। त्या हेतूतून आज इथं आभार सभा जी काकांनी ठेवली होती व कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही सर्वजण इथं तहसील कार्यालयाला आलो, आरओ ऑफिसला आलो आणि तिथं प्रातिनिधिक स्वरूपात जे डेमो ईव्हीएम मशीन होते त्याची होळी या ठिकाणी आम्ही पेटवलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहिल्यानगर।